एसएन न्यूज बातमीपत्र सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका। या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स। सत्यरतन, नाशिक वेस्ट, सिन्नर, नाशिक। प्रोप्रायटर राहुल भावसार। मोबाईल क्रमांक 8308 46 11 11 91 75 23 67 08। सध्या सुरू असलेल्या लॉकडाऊन काळात 1 मे जागतिक कामगार दिन कसा साजरा व्हावा याचे एक आदर्शवत उदाहरण सिन्नर नगरपालिकेने आपल्या कर्तृत्वाने दाखवून दिले। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपल्या जीवाची पर्वा न करता अहोरात्र झटत असलेले आरोग्य विभागातील कर्मचारी, शहर स्वच्छ करणाऱ्या सफाई कामगारांच्या कार्याचा पुष्पवृष्टी करून गौरव करण्यात आला। सोबत त्यांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटपही करण्यात आले। 1 मे जागतिक कामगार दिनाचे औचित्य साधून राबवण्यात आलेल्या या उपक्रमासारखा दुसरा सन्मान या कामगारांना असूच शकत नाही। या दिनी त्यांच्या कार्याचा गौरव याआधी कधीच झाला नसेल। कोरोना आजाराच्या वाढत्या प्रादुर्भावात न डगमगता न खचता आपले कार्य अविरत सुरू ठेवणाऱ्या या कामगारांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी माजी आमदार राजाभाऊ वाजे यांच्या उपस्थितीत नगरपालिकेतील सर्व कामगारांवर पुष्पवृष्टी करून त्यांचा सन्मान करण्यात आला। तर यावेळी त्यांना कोरोना सहायता केंद्राच्या वतीने राशन वाटप करण्यात आले। 1 मे कामगार दिनाच्या पार्श्वभूमीवर झालेला हा सन्मान उपस्थित कामगारांना पुढे लढण्याची अजून ताकद देऊन गेला। या प्रसंगी माजी आमदार राजाभाऊ वाजे, मुख्याधिकारी संजय केदार, नगराध्यक्ष किरण डगळे, गटनेते हेमंत वाजे, नगरसेवक गोविंद लोखंडे, प्रमोद चोथवे, शैलेश नाईक, विजय जाधव आदींसह पदाधिकारी, कर्मचारी व कामगार उपस्थित होते। एसएन न्यूज साठी अक्षय गायकवाड। आज दिनांक 1 मे कामगार दिनानिमित्त करुणा साहित्य केंद्रातर्फे सर्व सफाई कर्मचाऱ्यांना जे साहित्य वाटप करण्यात आले त्याबद्दल आरोग्य विभागामार्फत धन्यवाद। नमस्कार। आज 1 मे आज कामगार दिनाच्या निमित्ताने आपल्या सिन्नर शहरामध्ये करोना सहायता केंद्राच्या वतीने ज्या सर्व सामाजिक संस्था एकत्र येऊन अन्नधान्याची जी वाटप करत होतो गरीब लोकांसाठी, त्या अनुषंगाने आज नगरपालिकेतल्या सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांचा एक सत्कार म्हणून त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करून व त्यांना एक करोना सहायता केंद्राच्या वतीने एक छोटंसं किट देऊन त्यांचा हा सत्कार करण्यात आलेला आहे। आज 1 मे कामगार दिवस पूर्ण महाराष्ट्रामध्ये साजरा केला जातो, परंतु करोनाचं संकट असल्यामुळे आज सिन्नर नगर परिषदेमध्ये झेंडा फडकवण्याचं काम करण्यात आलं नाही, परंतु आमचं जे करोना सहायता केंद्र होतं त्या करोना सहायता केंद्राच्या माध्यमातून जे काही साफसफाई कर्मचारी आहेत की एवढं करोनाचं संकट असतानाही सिन्नर शहरामध्ये ते एक पुढाकार घेऊन साफसफाईचं काम करत आहेत, त्यांना एक करोना सहायता केंद्राकडून शुभेच्छा भेट म्हणून आम्ही अन्नधान्याचं एक किट दिलं आहे आणि त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करून त्यांचं अभिनंदन केलं आणि त्यांच्या भविष्यात अशा प्रकारचं काम त्या सिन्नर शहरात घडू राहो, त्यांच्या आरोग्याची काळजी त्यांनी थोड्या प्रमाणात घेत राहो आणि शेवट एक गावाचा नागरिक म्हणून, एक आरोग्याचा कर्मचारी म्हणून त्यांनी आज जो काही पुढाकार घेतला मागच्या 1-1.5 महिन्यापासून, नक्कीच ते त्या अभिनंदनास पात्र आहेत। त्यांचं आम्ही सर्व अभिनंदन करतो। त्या प्रसंगी माजी आमदार राजाभाऊजी वाजे, हेमंतनाना वाजे असेल, त्यानंतर पिटूकाका चोथवे असेल, शैलेशजी नाईक, उपनगराध्यक्ष गोविंदरावजी लोखंडे, मुख्याधिकारी साहेब, आमची सर्व करोना सहायता केंद्राची सर्व मंडळी की उपस्थित होते, या सर्वांनी जवळपास 85 कर्मचाऱ्यांना या किटचं वाटप केलं आहे। नक्कीच याबद्दल मी करोना सहायता केंद्राच्या सर्व सदस्यांचं मी अभिनंदन करतो आणि आजच्या कामगार दिनाच्या शुभेच्छा देतो। नमस्कार। आज कामगार दिन असल्या कारणानं जे नगरपालिकेत काम करणारे लोक आहेत त्यांना आगळीवेगळी भेट म्हणून कामगार दिनानिमित्त आज नगरपालिकेतर्फे तुफानालय या ग्रुपतर्फे आणि कोरोना सहायता केंद्रातर्फे एक धान्याचं किट वाटप करण्यात आलं। जे लोक सफाई कर्मचारी आहेत, सफाईचे काम करतात, अशा लोकांचं कौतुक म्हणून
आज त्यांचा सत्कारही करण्यात आला, फुलांची त्यांच्यावर उधळणही करण्यात आली आणि त्यांना एक हेल्प म्हणून एक धान्याचं किट देण्यात आलं. अशा पद्धतीनं आज नगरपालिकेमार्फत कामगार दिन साजरा करण्यात आला. आणि राज्य शासनाचे आदेश असल्याकारणानं आज 1 मेच्या अनुषंगाने ध्वजारोहण कार्यक्रम फक्त जिल्हा स्तरावर करावायचा असल्याने तो आज इतर ठिकाणी केलेला नाही, नगरपालिकेतही करता आलेला नाही राज्य शासनाच्या सूचनेनुसार. आणि अशा पद्धतीनं आज कामगार दिन साजरा करून कमीत कमी गर्दीत अंतर ठेवून तो साजरा करण्यात